आज आपण बोलणार आहोत एका अशा तेजस्वी विचाराबद्दल ज्याने खरं तर पूर्व आणि पश्चिम यांना एकत्र आणलं. एका अशा संन्यासीबद्दल ज्यांच्या आवाजाने ना संपूर्ण जगाला भारताच्या आत्मिक शक्तीची जाणीव करून दिली. चला तर मग स्वामी विवेकानंदांच्या या अद्भुत आणि प्रेरणादायी प्रवासात डोकावून पाहूया. माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो, हेच ते शब्द आहेत ज्यांनी इतिहासाला एक नवी दिशा दिली. विचार करा, हे फक्त 5 शब्द नव्हते, हा तर एका प्राचीन संस्कृतीने आधुनिक जगाला दिलेला एक प्रेमाचा, आपुलकीचा संदेश होता. शिकागो, साल होतं 1893 आणि ह्याच 5 शब्दांनी भारतातून आलेल्या एका तरुण संन्याशाने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. जरा कल्पना करा, जागतिक धर्म परिषदेचं ते भव्य व्यासपीठ, जगभरातून मोठमोठे विद्वान आलेत आणि तिथे एक फक्त 30 वर्षांचा भारतीय संन्याशी उभा राहतो आणि भाषणाची सुरुवातच अशा शब्दांनी करतो की अख्खं सभागृह स्तब्ध होतं. आणि हो, हा प्रभाव काही फक्त त्या क्षणापुरता नव्हता, तो तर ऐतिहासिक होता. तर मग त्या एका क्षणाने असं नेमकं काय घडवलं आणि कोण होती ही व्यक्ती जिच्या आवाजाने अख्ख्या जगाला जागं केलं? चला, याच भाषणाचा प्रभाव आणि त्यामागचे विचार जरा सविस्तरपणे समजून घेऊया. 2 मिनिटं, तब्बल 2 मिनिटं 7,000 लोकांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. आणि हे काही साधं कौतुक नव्हतं, नाही. ही तर एका नव्या विचाराला, त्या वैश्विक बंधुत्वाच्या संदेशाला दिलेली एक पावती होती. विवेकानंदांचे शब्द लोकांच्या थेट काळजाला भिडले होते असं म्हटलं तरी चालेल. त्यावेळच्या अमेरिकन वृत्तपत्रांनी तर त्यांना एक नावच दिलं, सायक्लॉनिक मंक. म्हणजे काय तर वादळी संन्यासी. आणि हे नाव अगदी बरोबर होतं, कारण ते काही शांत एकांतवासी संन्यासी नव्हते. उलट त्यांच्या विचारांमध्ये एक वादळ होतं, एक अशी ऊर्जा होती जी जुन्या संकुचित विचारांना अक्षरशः उडून लावत होती. हाच तो प्रश्न आहे, नाही का? स्वामी विवेकानंद बनण्याआधी हे नरेंद्रनाथ दत्त नेमके कोण होते? हा प्रश्न आपल्याला थेट त्यांच्या प्रवासाच्या सुरुवातीला घेऊन जातो. ही गोष्ट आहे विवेकानंद म्हणून जगप्रसिद्ध होण्याआधीच्या नरेंद्रनाथ दत्त नावाच्या एका तेजस्वी तरुणाची. चला तर त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल जाणून घेऊ. तर आता आपण त्यांच्या सुरुवातीच्या काळात जाऊया आणि पाहूया की कसा एक हुशार, तर्कशुद्ध विचार करणारा विद्यार्थी सत्याच्या शोधात एका महान आध्यात्मिक गुरूपर्यंत पोहोचतो आणि मग एका भेटीने त्याचं आयुष्य कसं कायमचं बदलून जातं. त्यांच्या अभ्यासाची व्याप्ती पाहिली ना तर खरंच आश्चर्य वाटतं. म्हणजे बघा, एका बाजूला ते डेव्हिड ह्यूम, कांट, स्पेन्सर यांसारख्या पाश्चात्य विचारवंतांचा अभ्यास करत होते आणि दुसऱ्याच बाजूला वेद, उपनिषदं, भगवद्गीता यांसारख्या प्राचीन भारतीय ग्रंथांमध्येही तितकेच रमले होते. त्यांचं मन म्हणजे जणू काही पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ज्ञानप्रवाहांचा एक अद्भुत संगमच होता. आणि हे फक्त आपण नाही म्हणत, हे शब्द आहेत त्यांच्या कॉलेजच्या प्राचार्यांचे, डॉक्टर विल्यम हेस्टी यांचे. या एका वाक्यावरूनच कल्पना येते की नरेंद्रनाथ लहानपणापासूनच किती विलक्षण होते. त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची प्रतिभा पाहून त्यांचे शिक्षकसुद्धा अचंबित व्हायचे, थक्क व्हायचे. पण मग त्यांच्या आयुष्यातून निर्णायक क्षण आला. नोव्हेंबर 1881. एका अशा गुरूची भेट झाली ज्यांच्याकडे नरेंद्राच्या मनातील वादळाची, त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं होती. रामकृष्ण परमहंस. त्यांच्या भेटीने नरेंद्राच्या आध्यात्मिक प्रवासाला एक संपूर्णपणे नवी दिशा मिळाली. रामकृष्णांनी तर नरेंद्राच्या आतलं भविष्य केव्हाच ओळखलं होतं. त्यांनी जाणलं होतं की हा तरुण काही फक्त स्वतःच्या मुक्तीसाठी जन्माला आलेला नाहीये, तर तो संपूर्ण जगाला मार्ग दाखवणार आहे. एकदा तर त्यांनी एका कागदावर लिहूनच ठेवलं, नरेंद्र लोकांना शिकवेल. जणू काय त्यांना सगळं आधीच दिसत होतं. पण मग प्रश्न असा येतो की एका व्यक्तीचा स्वतःच्या आध्यात्मिक शोधाचा प्रवास एका संपूर्ण राष्ट्राच्या ध्येयात कसा काय बदलू शकतो? कारण ही केवळ एका साधकाची गोष्ट नाहीये, ही गोष्ट आहे एका झोपलेल्या राष्ट्राला जागं करण्याची. हां, खरंच खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जो माणूस स्वतःच्या आत परमेश्वराला शोधतोय, तो बाहेरच्या जगातील लोकांच्या दुःखाशी कसा जोडला जातो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं विवेकानंदांच्या भारत भ्रमणात. आपल्या गुरूंच्या निधनानंतर स्वामीजींनी एका भटक्या संन्याशासारखं संपूर्ण भारत पायी पालथा घातला. आणि या प्रवासात त्यांनी फक्त मंदिरं किंवा तीर्थक्षेत्र पाहिली नाहीत, त्यांनी पाहिला तो खरा भारत. तिथली प्रचंड गरिबी, अज्ञान आणि लोकांच्या डोळ्यांतील निराशा, लोकांची ही दयनीय अवस्था पाहून त्यांचं संवेदनशील मन अक्षरशः पिळवटून निघालं. आणि मग ते पोहोचले कन्याकुमारीला, अगदी भारताच्या शेवटच्या टोकावर.
समुद्रातल्या त्या खडकावर बसून ते ध्यान करत होते. आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अख्ख्या भारताचं दुःख उभं राहिलं. आणि त्याच क्षणी, त्याच खडकावर त्यांच्या आयुष्याला एक नवीन ध्येय मिळालं. त्यांनी एक संकल्प केला की हे आयुष्य आता फक्त स्वतःच्या मोक्षासाठी नाही, तर या देशातल्या करोडो दीनदुबळ्यांच्या सेवेसाठी समर्पित करायचं आहे. चला, आता पुन्हा एकदा शिकागोच्या त्या ऐतिहासिक भाषणाकडे वळूया. पण आता आपण फक्त त्याच्या प्रभावाबद्दल नाही बोलणार, तर त्यामागेच एक खोल तत्वज्ञान होतं, त्यावर लक्ष देऊ. त्यांनी जगाला नेमका कोणता संदेश दिला? त्यांच्या भाषणाचा सार अगदी साधा पण खूप खोल होता, जो वेदांत तत्वज्ञानावर आधारलेला होता. त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की आपले खरे शत्रू हे कट्टरता आणि द्वेष आहेत. त्यांनी सांगितलं की सर्व धर्म म्हणजे एकाच समुद्राला मिळणाऱ्या वेगवेगळ्या नद्यांसारखे आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ईश्वर कुठे बाहेर मंदिरात किंवा चर्चमध्ये नाही, तर तो प्रत्येक जीवाच्या आत आहे, आपल्या आत आहे. पण विवेकानंदांचा वारसा फक्त त्यांच्या भाषणांपुरता किंवा विचारांपुरता मर्यादित नाहीये. त्यांनी केवळ विचार दिले नाहीत, तर ते विचार जमिनीवर प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठं संस्थात्मक कार्यही उभं केलं. पाहूया त्यांचा हा चिरस्थायी वारसा नेमका आहे तरी काय. त्यांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली, जे आजही जगभर सेवा कार्य करत आहेत. त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमध्ये वेदांत सोसायटीची स्थापना केली. त्यांनीच तर पाश्चात्य जगाला योग आणि वेदांत तत्वज्ञानाची खरी ओळख करून दिली. आणि इतकंच नाही, त्यांच्या तेजस्वी विचारांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा एक नवी दिशा आणि प्रचंड ऊर्जा दिली. आणि त्यांचा एक खूप सुंदर विचार होता, दरिद्री नारायण. याचा अर्थ काय? तर देव मंदिरात किंवा मूर्तीत शोधू नका, तो प्रत्येक गरीब आणि गरजू माणसात आहे. त्यामुळे जर देवाची सेवा करायचीच असेल तर माणसांची सेवा करा. अध्यात्म आणि समाजसेवा यांना जोडणारा हा किती विलक्षण विचार आहे, नाही का? आणि मग येतं त्यांचं ते सर्वात प्रसिद्ध वाक्य, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. हे नुसते शब्द नाहीत, हा एक महामंत्र आहे. आळस झटकून टाका आणि आपल्या ध्येयासाठी सतत झटत रहा. ही प्रेरणा देणारा त्यांचा हा संदेश आजही, इतक्या वर्षानंतरही तितकाच शक्तिशाली आणि महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच त्यांच्या विचारांमधील हीच ऊर्जा आणि तरुणांना प्रेरणा देण्याची त्यांची अफाट क्षमता लक्षात घेऊन आज त्यांचा जन्मदिन म्हणजे 12 जानेवारी हा भारतात राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. ते खरंच एकाच वेळी एक देशभक्त संत आणि तरुणाईसाठी सर्वात मोठं प्रेरणास्थान आहेत. शेवटी एक प्रश्न उरतोच की एका व्यक्तीचा सत्यासाठीचा शोध केवळ त्या व्यक्तीलाच नाही, तर एका संपूर्ण राष्ट्राला कसं जागं करू शकतो आणि 2 जगांमध्ये एक पूल कसा बांधू शकतो. स्वामी विवेकानंदांचं जीवन हेच तर आपल्याला दाखवून देतं. त्यांनी केवळ स्वतःच्या आतला दिवा शोधला नाही, तर त्या दिव्याच्या प्रकाशाने एका देशाला आत्मविश्वास दिला आणि संपूर्ण जगासमोर एक नवीन उज्ज्वल मार्ग ठेवला.